नमस्कार मैत्रिणींनो, हा बोटनेक ब्लाऊजचा दुसरा भाग असणार आहे. पहिल्या भागामध्ये आपण 34, 36, 38 आणि 40 साईजचं पुढील भागाचं मेजरमेंट बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण या 4 साईजनुसार बोटनेक ब्लाऊजचा मागचा भाग आणि बाहीचं मेजरमेंट बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मेजरमेंटला सुरुवात करण्याआधी मला एक सांगायचं आहे की मला एक कमेंट आली होती. बोटनेक ब्लाऊजला शोल्डर डाऊन करतात तर तुम्ही ते नाही केलं, असं का? हा खूपच चांगला प्रश्न आहे. तर हे बघा, डीपनेक ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज यात खूपच फरक असतो. डीपनेक ब्लाऊजमध्ये गळा खूप खोल असतो, त्यामुळे ब्लाऊजचे खांदे खाली घसरण्याची शक्यता असते. ते घसरू नयेत म्हणून आपण गळ्याच्या बाजूने थोडे क्रॉस कटिंग करतो. ठीक आहे. तर बोटनेक ब्लाऊज मध्ये गळा रुंद असतो, तसेच तो जास्त खोलही नसतो. तो मानेला लागून पूर्णपणे पॅक बसतो. गळा बंदिस्त असल्यामुळे यात खांदे घसरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गळ्याच्या बाजूने शोल्डर डाऊन करण्याची अजिबात गरज नसते. तर इथे आपण परत आपल्या पुढच्या मेजरमेंटकडे येऊया. इथे मी पुढच्या भागाचे 36 साईजचे मेजरमेंट घेतलं आहे. यावरून मागच्या भागाचं मेजरमेंट कसे काढायचे ते बघणार आहोत. इथे सगळ्यात आधी आपल्याला डाव्या आणि उजव्या साईडला जे एक्स्ट्रा मार्जिन सोडलं आहे ते काढून टाकायचं आहे, कारण हे मार्जिन फक्त आपल्याला पुढच्या भागासाठी घ्यायचं असतं. नंतर काय करायचंय, आपल्याला इथे KJOT हा प्रिन्सेस कटचा कर्व शेप आपल्याला काढून टाकायचा आहे. तसेच QP आणि QR हे पॉइंट्स आपल्याला काढून टाकायचे आहेत. इथे ब्लाऊज उंची आहे 13.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे. तर मागच्या भागाची पूर्ण ब्लाऊज उंची येईल 14.5 इंच. नंतर AB आपल्याला सेमच ठेवायची आहे, जी आहे 4.5 इंच. गळा उंची AE इथे मागच्या गळा उंची आहे 3 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे. तर पूर्ण गळा उंची येईल 3.5 इंच. नंतर टक्स मार्जिन RS आणि ST घ्यायचा आहे अर्धा इंच. ठीक आहे. इथे मुंडाचं मेजरमेंट पण आपल्याला सेमच ठेवायचे. ठीक आहे. फक्त आपल्याला इथे JK चा टक्स मार्जिन घ्यायचा आहे 1.5 इंच आणि मुंड्याचा कर्व शेप त्या मार्जिन वरून काढायचा आहे. अशा प्रकारे 36 साईज नुसार मागच्या भागाचं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे. तर आता आपल्याला 34 साईज नुसार यात काय काय बदल करावे लागतील ते बघूया. इथे AP ब्लाऊज उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच ऍड करून ब्लाऊज उंची येईल 14.5 इंच. नंतर AD छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, तर पूर्ण ADचं माप येईल 10.5 इंच. AB गळा रुंदी आपल्याला चार्ट नुसार घ्यायची आहे, जी आहे 4.5 इंच. नंतर AE मागची गळा उंची अधिक अर्धा इंच. इथे मागची गळा उंची आहे 3 इंच, त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून पूर्ण गळा उंची येईल 3.5 इंच. नंतर AC शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे चार्ट नुसार, जे आहे 7 इंच. CJ मुंडा खोली पण चार्ट नुसार घ्यायची आहे, जी आहे 7 इंच. JK मुंडा कर्व मार्जिन घ्यायचा आहे 1.5 इंच. ठीक आहे. PS आडवा टक्स पॉइंट चार्ट नुसार येईल 4 इंच. OS उभा टक्स पॉइंट येईल 4 इंच. RS आणि ST टक्स मार्जिन येईल अर्धा इंच. VU मार्जिन येईल अर्धा इंच. अशा प्रकारे 34 साईज नुसार मागच्या भागाचं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे. आता पुढे आपण 38 आणि 40 साईजचं मेजरमेंट बघूया. इथे मी 38 साईजचं पूर्ण मेजरमेंट दिलं आहे. चार्ट नुसार मेजरमेंट मध्ये बदल केलेले आहेत. आता आपण 40 साईजचं मेजरमेंट बघूया. इथे मी 40 साईजचं पूर्ण मेजरमेंट दिलं आहे. इथे सुद्धा आपल्याला चार्ट नुसार आवश्यक ते बदल करायचे आहेत. आता आपण बघूया बाही मेजरमेंट.
सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे बाही मेजरमेंट. इथे मी पेपराची फोल्ड बाजू घेतली आहे. तर इथे बघा AI बंद भाग बाही उंची अधिक 1 इंच. तर इथे बाही उंची आहे 5, त्यामध्ये मी 1 इंच ऍड केलं. तर टोटल पूर्ण उंची मिळते आपल्याला 6 इंच. मग A आणि I चं माप येईल 6 इंच. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला AC चं माप. तर इथे बघा, इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे छाती आहे 36, 36चा चौथा भाग येतो 9, त्यामध्ये 1 इंच ऍड करायचंय. तर टोटल माप मिळतं आपल्याला 10 इंच. तर A आणि C चं माप मिळालं आपल्याला 10 इंच. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, हे जे माप आहे ना A आणि I चं, तेवढंच माप आपल्याला C आणि K च्या इथे घ्यायचंय. आणि A आणि C चं जेवढं माप आहे ना, तेवढंच माप आपल्याला I आणि K च्या इथे टाकायचंय. आणि हा बॉक्स आपल्याला असा तयार करून घ्यायचा आहे. पुढचं माप आहे मुंडा खोलीचं माप. तर इथे आपल्याला C आणि D घ्यायचंय. तर इथे मी तुम्हाला चार्ट दिलाय, तिथे तुम्ही बघू शकता. C आणि D छातीच्या मापानुसार मुंडा खोलीचं माप येतं 3 इंच. ठीक आहे. तिथून आता बघा, इथे आपण D नाव दिलंय ना, तिथून आपल्याला अशी आतल्या साईडला मेजर टेप लावून 1 इंचच्या अंतरावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचंय E. तसंच A आणि B च्या इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचाच्या अंतरावर मार्क करायचंय. आणि त्यानंतर B आणि E ही सरळ लाईन आपल्याला अशी जोडून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला B आणि E चा हा इथे मध्य काढायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे G. ठीक आहे. आता इथून आपल्याला ह्या G पासून वरच्या साईडला टेप लावायचे अर्धा इंचावर आणि तिथे नाव द्यायचंय आपल्याला H. तसं खालच्या साईडला पाव इंचाच्या अंतरावर मार्क करायचंय आणि त्याला नाव द्यायचंय F. ठीक आहे. आणि BHE हा असा कर्व शेपमध्ये आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तसंच BFE खालच्या साईडने सुद्धा आपल्याला हा कर्व शेपमध्ये असा जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दंडघेराचं माप. I आणि J इथे दंडघेरा आहे 10.5 इंच, त्याचे आपल्याला निम्मे करायचे. त्याचं निम्म किती मिळतं आपल्याला 5.25 इंच. ठीक आहे. मग त्यामध्ये आपल्याला 2.25 इंच ऍड करायचंय. आता 2.25 इंच ऍड करून आपल्याला मिळतं किती 7.5 इंच. मग I आणि J च्या इथे आपल्याला घ्यायचे 7.5 इंच. ठीक आहे. आणि D आणि हा J हा सरळ असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. इथे मी 34 साईज नुसार बाही मेजरमेंट दिला आहे. इथे मेजरमेंट सेमच आहे, फक्त इथे काही ठिकाणी बदल केला आहे. इथे मी बाही उंची 5 इंच घेतली आहे. ती तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. त्यात तुम्हाला 1 इंच ऍड करायचं आहे. इथे 34 साईज नुसार छातीचं मेजरमेंट येईल 9.5 इंच. बाकीचं मेजरमेंट हे सेमच असणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण 38 छातीनुसार बाही मेजरमेंट. इथे 38 साईज नुसार बाही उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता. त्यात तुम्हाला 1 इंच ऍड करायचा आहे. इथे दुसरा बदल AC मध्ये केला आहे, जे छातीच्या मापानुसार येईल 10.5 इंच. बाकीचं मेजरमेंट हे सेमच असेल. आता पुढे बघूया आपण 40 छातीनुसार बाही मेजरमेंट. इथे पण बाकीचं मेजरमेंट सेमच असणार आहे. इथे AC चं छातीनुसार मेजरमेंट येईल 11 इंच आणि CD मुंडा खोली येईल चार्टनुसार 3.5 इंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण कापड कटिंग आणि शिलाई बघणार आहोत.